गैया जिंदी करेगा? मेरी क्या ताकत है, लेकिन मेरा विश्वास है जिस भंडार का मैंने अनाज खाया, जिन्होंने मुझे छोटे का बड़ा किया, बेटे की तरह पाला, वो मेरा बाप, मेरा अन्नदाता, मेरा महाराज, मेरा सरकार, मेरा राजा दशरथ मन वचन कर्म से निष्पाप है. तो गो माते जल्दी उठ जा असं म्हणून कमंडलू वतला ताडकन उठली काय. राजा जनकाच्या डोळ्याला धारा लागल्या. ही घटना आज भावानी आठवण करून दिली. दादा, लग्न आहे आपल्याकडे, बाकीच्यांना साधे पत्र पाठवा, पण दशरथ राजाला खास निमंत्रित करून बोलवा. केवढे उपकार आहे. गायीच्या गोहत्येच्या पापातून मुक्ती मिळवून दिली. सभी को निमंत्रण दूंगा कुशकेतू, दशरथ को नहीं दूंगा. याच्यासाठी आपली वेळ घेतली मी. भैया, अहो गायीच्या हत्येच्या पापातून ज्यानं मुक्ती मिळवून दिली त्याला निमंत्रण नहीं? आपको पता है उस समय पूजा करने मंदिर जा रहे थे तो गैया जिंदी करने के लिए सफाई कामगार को भेज दिया. आज भी मैं निमंत्रण दूंगा और जरूरी काम के लिए दूसरी ओर निकल गए, दूसरे झाड़ू वाले को भेज दिया, तो मैं सीता का भविष्य बिगाड़ना नहीं चाहता. दुनिया के सभी राजा को निमंत्रण दूंगा, केवल दशरथ को नहीं. इथून वाढलं बाबा आपला हे. अरे हे निमंत्रित नाही ना. हरिभक्तपरायण विश्वामित्रा महाराज सोबत गेले. हा हरिपाठ संपला आणि तिकडे गेले. आता झालं. म्हणून धनुष्य यज्ञ से रघुनाथा हर्षी चले मुनिवर के साथा. जात असताना आश्रम एक दीख मग माही. एक सुंदर आश्रम बघितला. खगमृग जीव जंतू तहन आहे. आश्रम सुंदर आहे, पण आश्रमात वास्तव्याला कोणी नाही. त्या आश्रमापुढे तिघे जण उभे राहिले. कोण? रामचंद्र, लक्ष्मणजी, विश्वामित्र. आणि राम म्हणाले, बाबा एवढा सुंदर आश्रम आहे, या आश्रमामध्ये वास्तव्याला कोणी नाही दिसत. आणि दगड दरवाजात दगड नाही रामा. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या आहे. दगड का झाली? शापानं. कोणी दिला? गौतमानं. का दिला? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे.